तर मित्रांनो आता 8:18 झालेले आणि मी चाललोय आपल्या स्टॉपला. तिथं गेल्या गेल्या आपल्याला भेटली बस आणि बसमध्ये बसून निघालो. मध्ये मला सोबती हे 4 जण भेटले. तिथं आम्हाला बसने सोडलं आणि इथून आम्हाला चालत जायचं होतं. काय 5 मिनिटाचं अंतर आहे म्हणल्यावर चालतच सुटलो. हो ना. तर पोचताच लाईनीमध्ये लागून आपल्या हातावर एक मार्क करून घेतले. सगळ्यांच्या हातावर वेगवेगळे मार्किंग केलेले होते. माझ्या हातावर CO म्हणून मार्क होता. जसे बोटमध्ये गेलो, बोटमध्ये जाताच लाईफ जॅकेट घालून घेतले आणि जागेवर बसलो. आता बोट निघालेली आहे मित्रांनो. समुद्राच्या ओहोटींना टक्कर देत आपली नाव पुढे चालली होती. बोट चालू झाल्या झाल्या 1-2 मस्त क्लिपा काढून घेतल्या. पुढे गेल्यावर समजलं की बोट ओव्हरलोड झालेली आहे. मग काय 2 जणाला उतरावं लागणार होतं. रिवर्स गियर डाल दिया, अब दूसरी बोट आएगी. त्याच्या वेळात दुसरी बोट आली आणि त्याच्यामध्ये आमच्या नावातील 2 जण शिफ्ट झाले. काय त्यांना टाटा म्हणलं आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. पहिले होणार होतं पॅरासिलिंग. त्याच्यामुळं त्यांनी बोट जागेवर थांबवण्यासाठी समुद्राच्या आत वजन टाकलं. पॅरासिलिंगला जाण्यापूर्वी यांनी काही इन्स्ट्रक्शन दिल्यात. ग्रुप बाय ग्रुप जाना है. अपना चप्पल जूता यहीं छोड़ के जाना है, क्योंकि राइड कंप्लीट होने के बाद आप वापस इसी पोर्ट में आओगे. हमको 3 राउंड लगेंगे. तो जिनको पहला राउंड में जाना रहेगा ग्रुप बाय ग्रुप जाएगा. ठीक है. आता आम्ही पॅरासिलिंगच्या बोट मध्ये आलेलो आहोत. आमचा हा 5 जणांचा ग्रुप होता. इसको नहीं क्या ऊपर ही छोड़ के आने को उड़ जाएगा कभी भी इसको. नहीं ये बगड़ा है, बदक ये अपना ये हँडिकॅप. आता पॅरासिलिंगची तयारी चालू आहे. ते दादा सगळं व्यवस्थित ट्रेनर आहेत, ते व्यवस्थित बांधून वगैरे घेतात आहे. आणि आता आपण आलोय मेन समुद्राच्या मधात आणि आपला हा तिरंगा फडकतो एकदम मस्त जहाजीवर. तर आता मी चाललोय पॅरासिलिंगला आणि त्यांनी सांगितलं कसं करायचं, काय कुठं पकडायचं. पॅरासिलिंग करायला खूप मजा आली. तुम्ही जर गोव्याला आले तर नक्की ट्राय करा. तर आता आम्ही पोहोचलोय बायना बीचला आणि इथं काही इन्स्ट्रक्शन देतात ते एक राइड खत्म होगा दूसरे पे जाइए, दूसरा खत्म हो रहा तीसरे पे जाइए. लाइफ जैकेट पहन के जाना है, पहन के आना है. बिना लाइफ जैकेट के बोट में एंट्री नहीं है. अपना चप्पल जूता हैवी लगेज बोट पे ही छोड़ना पड़ेगा. केवल जरूरी का ही सामान लेके जाइए. हैवी लगेज है तो बोट पे ही छोड़िए. ये बोट पहले आपको उधर ड्रॉप करेगा. जैसे आप लोगों का तीनों राइड कंप्लीट हो जाएगा, ये बोट फिर से लेने के लिए वहीं पे आएगा आप लोगों को. अगर किसी को दुकान वगैरह जाना है तो जल्दी आएगा. अगर सही टाइम पे नहीं आया बोट पे तो ये बोट छोड़ के आइलैंड चला जाएगा. ठीक है. ओके. सभी लोग पीछे से उतरेंगे. छोड़ दिया है भाई. पानी में उतर गए यार, ठंडा ठंडा लग रहा है. पोचल्या पोचल्या छोटा पॅकेट पडतच सुटला. तर पोचल्या पोचल्या मी पहिलाच नंबर लावून जेटस्कीवर बसलो.
सुट्टी झाल्यानंतर आमचा 5 जणांचा ग्रुप घेऊन आम्ही बनाना राईड करायला निघालो. आम्हाला बनाना राईड मोठी पाहिजे होती म्हणून त्यांना एक्स्ट्रा चार्ज देऊन आतमध्ये मध्य समुद्रात गेलो. एकदम स्पीडनी ते आम्हाला एकदम मध्य समुद्रात घेऊन गेले. गेल्या ते म्हणत होते आम्ही राईड पलटी करू. मी म्हणलं नको, पलटी नका करू, ज्याला पोहायचं असेल तो उड्या मारेल. मला फार जाम भीती वाटत होती त्याच्यामुळे मी उडी नाही मारली, पण मला या दादाने धक्का दिला. समुद्रात पडल्या डायरेक्ट श्वास वर जायला लागला. असं वाटत होता मरतो का काय. तर मग समजायला लागलं की लाईफ जॅकेटमुळे डुबत नाही. मग आम्ही पोहायला लागलो आणि मजा मस्ती चालू केली. त्यांनी पण लय मजा केली, वेगवेगळे डान्स वगैरे करत आलो आणि इथं आल्यावर बरोबर त्यांनी पलटी केली. राईड करायला खूप मजा आली, तुम्ही पण नक्की ट्राय करा. राईड झाली, थोडी पोटपूजा केली आणि मग पुढच्या राईडला निघालो. आता आपली तिसरी राईड होती बंपर राईड. बंपर राईडमध्ये मी बसलो. आमची राईड चालू झाली आणि यांनी आम्हाला जोरजोरात 2 चक्कर मारले. काय बोट मध्ये बसलो आणि स्कुबा डायव्हिंगच्या बॅट आयलँडला येऊन पोहोचलो. इथचा नजारा एकदम बघण्यासारखा होता आणि पाणी तर एकदम स्वच्छ. तर मासे बघा, इथं मासे त्यांना अन्न टाकले तिथं माशांना, त्याच्यामुळे मासे आले तर तिथं स्कुबा डायव्हिंग होणार आहे आपली. डायव्हिंगची तयारी चालू आहे. दादानी शिळ्या वगैरे लावून घेणं चालू केल्यात. आता मला कॉस्ट्युम भेटलाय, कॉस्ट्युम घालून घ्यायचा आणि खाली जायचंय. तर कॉस्ट्युम घालून मी रेडी झालोय. ब्रो रेडी हाय. माझा फर्स्ट टाइम होता म्हणून मी घाबरलेलो होतो, पण लय मजा आली. इसी स्कूबा डायव्हिंग हुआ, फिर लगाया हमने समंदर में गोता. समुद्राच्या पाण्याचा मस्त आनंद घेतला आणि एन्जॉय केला. नंतर सगळ्यांचं स्कुबा डायव्हिंग झालं आणि आम्ही घरी यायला निघालो. बॅट आयलँडचा हा सनसेट बघून फारच आनंद झाला आणि निसर्गाचा देखावा बघायला मिळाला. आता घरी आलेलो आहो. नंतर काकाला घेतलं आणि काकान मी पबला गेलो. सगळं बीच वगैरे फिरून आता आम्ही जाणार आहे गणपतीपुळेला आणि त्यात आता इथून एक्झिट घेणार आणि गणपतीपुळेला जाणार. सकाळी 6 वाजेपर्यंत तिथं पोहोचायचं.